आज रात्री 11:30 वाजता ऑस्ट्रेलिया आणि इजिप्त यांच्यामध्ये सामना रंगणार आहे। वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येतील। ऑस्ट्रेलियाने साखळी सामन्यामध्ये शिस्तबद्ध बचावाच्या जोरावर बाद फेरीमध्ये प्रवेश केला। अमेरिकेविरुद्ध पराभवानंतर संघाने तुर्कीवर विजय मिळवत आणि पॅराग्वे विरुद्ध बरोबरी साधत पुढील फेरी गाठलेली आहे। तर दुसरीकडे इजिप्तनं एकही सामना न गमावता प्रभावी कामगिरी केली आहे। बेल्जियम विरुद्ध बरोबरी, न्यूझीलंडवर विजय आणि इराण विरुद्ध ड्रॉ अशा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास उंचावल्याचं पाहायला मिळत आहे। बघूयात या सामन्याविषयी काय। डलास स्टेडियमवर रात्री 11:30 वाजता ऑस्ट्रेलिया आणि इजिप्तमध्ये हा सामना होईल। दोनपैकी एक सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झालेला आहे। आतापर्यंत जर आपण बघितलं रेकॉर्ड तर इजिप्तच्या विजयाची 39% शक्यता आहे, ऑस्ट्रेलियाच्या विजयाची 30% शक्यता आहे। तर इजिप्त संघाचं मिडफील्ड चेंडूवर नियंत्रण जबरदस्त आहे। इजिप्तच्या संघामध्ये अनुभवी खेळाडू आहेत। इजिप्तची ताकद आपण बघतोय। साखळी सामन्यात इजिप्तची चांगली कामगिरी सुद्धा झालेली आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत विवा फुटबॉल मॅगझिनचे संपादक आशिष पेंडसे सर आहेत। पेंडसे सर, स्वागत आहे आपलं झी24 तासच्या फुटबॉल महाकुंभमध्ये। या सगळ्यामध्ये आपण बघितलं, ऑस्ट्रेलिया असेल किंवा इजिप्त असेल, दोन्हीही संघांचा जो परफॉर्मन्स आहे या वर्ल्ड कप मधला तो जबरदस्त झाल्याचं आपण बघितलेलं आहे। दोन्ही संघांचं सातत्य आहे, दोन्ही संघांचं नियंत्रण आहे आणि त्यामुळे काटेकी टक्कर होणार। हो, अगदी नक्कीच। आणि ऑस्ट्रेलियाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्यांना सॉकरूज म्हणून ओळखलं जातं। ते पूर्वी ओशनिया गटात होते न्यूझीलंड बरोबर, पण त्यांना दर्जेदार फुटबॉल खेळायचा होता, त्यामुळे ते आशिया गटात स्वतःहून आले आणि आशियातल्या कोरिया असेल, जपान असेल, सौदी या सगळ्या भक्कम टीमांबरोबर मुकाबला करून ते वर्ल्ड कप साठी पात्र ठरतायत। सो त्यांचे जे खेळाडू आहेत ते बुंडेसलिगामध्ये खेळतात, जर्मनीत इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये खेळतात आणि त्याचबरोबर मेलबर्न सिटी FC हा जो इंग्लंड मधला मँचेस्टर सिटी आहे त्यांनी विकत घेतलेला हा जो क्लब आहे तिकडनं ते खेळतात। त्याच्यामुळे त्यांना युरोपियन फुटबॉलचा अनुभव आहे आणि आता त्यांनी हे वर्ल्ड कप म्हणजे जागतिक स्तरावरती पण आपली फुटबॉल मधलं कौशल्य त्यांनी सिद्ध केलेलं आहे। दुसरीकडे इजिप्तचं बोलायचं झालं तर मो साला म्हणजे मोहम्मद साला असेल किंवा त्यांच्याबरोबर मामुश म्हणून आहे की जो मँचेस्टर सिटीचा खेळाडू आहे, हे अतिशय कौशल्यपूर्ण खेळ खेळतात। नियोजनबद्धपणाबरोबर ज्याला स्पॉन्टिनियस उत्स्फूर्त चालीरचना म्हणतात तशा प्रकारचा फुटबॉल इजिप्त खेळतात। त्यांना ब्राझील ऑफ नॉर्थ अमेरिका असं म्हणलं जातं, त्यावरूनच त्यांच्या खेळाची कल्पना येईल। म्हणूनच हा अतिशय एक प्रकारे नियोजनबद्ध ऑस्ट्रेलिया आणि एक उत्स्फूर्त इजिप्त यांच्यातलं हे द्वंद्व असणार आहे।